थ्री चेअर्सच्या खाऊन तर पहा मध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते। आजचा एपिसोड करताना मला विशेष आनंद होतोय, तो अशासाठी की आज मी आले खुशबू गांधीला भेटायला आणि खुशबूची आणि माझी भेट झाली महावीर जयंती निमित्त। मी एका जैन मंदिरात पाककला स्पर्धेचं आयोजन केलं होतं, तिथे परीक्षक म्हणून गेले होते आणि तिथे नाचणीचे पदार्थ करायचे होते। आराधना जैन महिला परिषद पुणे आणि महावीर दिगंबर जैन मंदिर ते चांदणी चौकात आहे, त्यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि तिथे नाचणीच्या वेगवेगळ्या पाककृती केल्या होत्या। तर खुशबूने तेव्हा केलं होतं नाचणीचं आईस्क्रीम। आहा, इतकं भन्नाट आईस्क्रीम होतं ते की त्याची चव बघितल्यावर दिल खुश हो गया। सो म्हणून मी आज आले खुशबूकडे आणि आपण करणार आहोत नाचणीचं आईस्क्रीम। खुशबू, वेलकम माझ्या चॅनल मध्ये। आणि त्या दिवशी तुझं आईस्क्रीम खाऊन मला फार छान वाटलं होतं, सो म्हणून आपण आज ही कृती करूया। हो, तर कसं हे आईस्क्रीम करायचं हे आधी आपण पाहूया, पण हे करण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा। आज आपण नाचणीचं आईस्क्रीम करणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी भिजवलेली नाचणी। ही मी 7 ते 8 तास रात्री भिजवून ठेवली होती। हे भिजवलेले काजू हे आपल्या आईस्क्रीमला सॉफ्टनेस देतात, जे प्रत्येक आईस्क्रीमला एक सॉफ्टनेस पाहिजे असतो ते आपल्याला काजू प्रोव्हाइड करतात। आणि हे पण मी गरम पाण्यात भिजवले आहेत फक्त 10 मिनिटं। अच्छा। आणि हा गूळ आहे, गूळ पण आपल्याला नाचणीमध्ये आपल्याला जे स्वीटनेस लागणार आहे त्यासाठी गूळ, आणि त्यासाठी मी खजूर पण घेतली आहे। खजूर हे आपल्याला नॅचरल स्वीटनर म्हणून काम करणार आहे आणि हे सुद्धा मी 10 मिनिटं गरम पाण्यात भिजवून ठेवले। ओके, बिया वगैरे काढून? बिया काढून 10 मिनिटं फक्त भिजवून ठेवलेत। ओके, सो आपण करूया। हो, आता ही जी भिजवलेली नाचणी आहे ही आपण आता मिक्सरला वाटून घेणार आहोत, थोडं पाणी घालून। ओके, अच्छा, नाचणी बुडेल इतकंच पाणी घालायचं? हो हो। भिजवलेली नाचणी आपण वाटून घेतली आहे। आता गाळून घ्यायचं आपल्याला, अगदी सगळं सत्व आपण त्यातनं काढून घ्यायचं। फक्त आपण सालं फेकणार आहोत नाचणीची, त्यातलं जे सत्व असणार आहे ते सगळं आपल्याला आईस्क्रीम साठी वापरायचं आहे। त्यामुळे हे आपण अगदी पातळ कापडातनं असं गाळून घेणार आहोत। पूर्ण गाळून घ्यायचं? हो, हे पूर्ण गाळून घ्यायचं। आपण फक्त यातला कोंडा जो असतो म्हणजे साल फक्त नाचणीची तीच आपण फक्त टाकायची, बाकी हे जे सत्व असतं हे आपण पूर्ण वापरायचं आहे। ओके, आपल्या आईस्क्रीम साठी हेच आपल्या आईस्क्रीमचा बेस असणार आहे। ओके, हे बघू शकता तुम्ही आता। हे बघा, हे पूर्ण फक्त सालं राहिली आहेत याच्यामध्ये। आता हे थोडं थोडं जे व्हाईट दिसतंय तेही आपण काढणार आहोत। आता हे पुन्हा एकदा मिक्सरला घालायचं आणि थोडं पाणी घालायचं आणि पुन्हा वाटून घ्यायचं आणि पुन्हा हीच प्रोसेस कापडाने गाळून घ्यायचं। अर्धा ग्लास किंवा अर्धी वाटी आपण तेवढं घालायचं। हा, इतकं पाणी घालायचं। अच्छा, हे जे आपण गाळलं त्याचं राहिलं होतं ते? ओके, आता हे पुन्हा गाळायचं? पुन्हा गाळायचं। आता हे जे आपण नाचणीचं जे सत्व आहे जे गाळून घेतलं होतं आपण, आता ते आपण थोडं शिजवून घेणार आहोत। ते लगेच शिजतं, त्याला जास्त वेळ नाही लागत, हार्डली 3 ते 4 मिनिटात हे शिजेल। आणि आपल्याला शिजताना त्यात आपला जो गूळ आहे तो घालायचा आहे, सो दॅट गूळ आणि ते एकत्र शिजेल। ओके ओके, हे शिजत असताना आपण कंटिन्यू असं ढवळत राहायचं, नाहीतर ते असं खाली चिपकतं। याला शिजायला जास्त वेळ लागत नाही, लगेच शिजतं। हे बघा, आता हे घट्ट होत आलंय, जस्ट आणखी 2 मिनिटं लागतील याला शिजायला। आपण याला असं ढवळत राहायचं सतत। आपल्याला कळतं हे की शिजत आलंय। हो हो, रंग पण बदलला, गुळाचाही रंग, गुळाचाही रंग येतो, नाचणीचाही असा थोडासा तांबूस रंग येतो। हो हो, आणि एक सुगंध आलाय ग छानसा। हे आपलं शिजून आता तयार आहे। ओके, झालं। आता मी गॅस बंद करते।
त्याला थोडं थंड होऊ द्यायचं. तोवर आपण मिक्सरमध्ये जे आपले भिजवलेले काजू आणि खजूर आहेत ते आपण वाटून घेऊयात. ओके. तोपर्यंत हे थंड होईल. अशी त्याची कन्सिस्टन्सी होते. आधी तुम्ही बघितलं, आधी अगदी लिक्विड होतं आणि आता अगदी ते असं घट्ट झालेलं आहे. म्हणजे हे शिजून तयार आहे हे ओळखता येतं आपल्याला असं. ओके. हे इतकी स्मूथ पेस्ट अशी करून घ्यायची आहे. काजू आणि खजूर जे आपले भिजलेले होते ते आपण मिक्सर मधून स्मूथ काढून घेतलं. तुम्ही बघू शकता खूप स्मूथ पेस्ट अशी तयार झाली. आपलं गूळ आणि नाचणीचं शिजलेलं मिश्रण आहे. हे आपण थंड होईस्तोवर इथे ठेवलंय. थंड झालं की आपल्याला हे सुद्धा मिक्सर मध्ये घालून या मिश्रणासोबतच एकत्र स्मूथ असं पेस्ट करून घ्यायची आहे. ओके. म्हणजे हे एकत्र मिक्सर मध्ये एकत्र. हो पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं सो दॅट पूर्ण स्मूथ असं पेस्ट होते. आपले काजू खजूर छान मिक्स होतात. हे जे नाचणी सत्व आहे हेही अगदी मस्त सुंदर असं मिक्स होतं सगळ्याच्या सोबत. ओके. हो, कलर काय सुंदर आलाय. हो, आता हे आपलं फिरवून झालंय. आता आपल्याला याला डायरेक्ट आईस्क्रीमचा जो आपला ट्रे आहे त्यात आपल्याला सेट करायला ठेवून द्यायचं. हे सेट व्हायला 8 तास लागतात. 8 तासानंतर आपला आईस्क्रीम तयार आहे. ओके. हे बघा किती स्मूथ झालंय हे. हो ना, अगदीच. आता हे आपलं आईस्क्रीम रेडी आहे. याला आपण आता 8 तास डीप फ्रीज मध्ये सेट करायला ठेवूयात. आठ तास झालेले आहेत. आता आपलं आईस्क्रीम हे बनून तयार आहे. सो इतकं छान आईस्क्रीम आणि इतकं पटकन होणार आहे. थोडे श्रम आहेत पण खरंच पौष्टिक आणि छान आहे आणि वेगन आहे. तर दूध नाही आहे त्याच्यात. अगदी बिना दुधापासून हे बनतं. हो, मी चव बघते. हो नक्कीच. खरंच छान आईस्क्रीम आहे. म्हणजे नाचणीचा उत्तम फ्लेवर लागतोय. शिवाय खजुराची एक छान चव आहे त्याला. आणि तू जे म्हणालीस की त्याच्यात आपण काजू घातलेत एक स्मूथनेस साठी, तो सगळं असं छान लागतंय आणि एक छान तोंडात एक छान चव डेव्हलप झाली आहे त्याची. खूप छान आईस्क्रीम आहे हे. तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्यू सो मच. मला एक जाणून घ्यायला आवडेल, तुला हे आईस्क्रीम करावं असं का वाटलं? आजकाल बरेच जण व्हीगन आहेत. माझ्या ऑफिसमध्ये बरेच जण व्हीगन आहेत. ते दूध घेत नाही, डेअरी प्रोडक्ट्स ते अवॉइड करतात. मग मी असा विचार केला की आपल्याकडे आईस्क्रीम तर हे सगळ्यांना आवडतं. मग आपण दुधाशिवाय काही करू शकतो का की ज्याच्यामध्ये फॅट पण कमी असणार, कोलेस्ट्रॉल पण नसणार आणि ते विदाउट मिल्क पण होईल. म्हणजे डेअरी प्रोडक्टचा युज न करता होईल. मग ते व्हीगन लोक पण आनंदाने खाऊ शकतात, ते एन्जॉय करू शकतात. म्हणून मग मी हे एक नाचणीचं करून बघितलं. तसं मी बरेच आईस्क्रीम करते घरी. मला आवडतात आईस्क्रीम, खूप आवडतात. आणि त्यामुळे एक नवीन म्हणून मी ट्राय केलं नाचणीचं. माझ्या घरात सगळ्यांना आवडलं, ऑफिसमध्ये पण आवडलं. आणि जेव्हा आपली स्पर्धा आयोजित झाली जैन मंदिराची, मग मी विचार केला की आपण हेच आपली रेसिपी म्हणून ठेवूया. हो, तिथं थीम त्यांनी नाचणी दिली होती. आजकाल मिलेट पण खूप पॉप्युलर आहे. तर मिलेट हे आपल्या पोटात जाणं हे फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मग मी एक नाचणीचं आईस्क्रीम करावं असं मी विचार केला. आणि तिथेही सगळ्यांना आवडली, सगळ्या परीक्षकांना आवडलं. नक्कीच नक्कीच. खरंच खूप छान प्रकारे. आणि उन्हाळ्यात मेन नाचणी खाऊन पोटाला थंडावा मिळेल ना. हो, नाचणी ही पोटासाठी फार थंड असते. त्यामुळं आपण नुसतं आईस्क्रीम आपल्या जिभेला थंड न करता आपण बॉडीला पूर्ण आतून थंडावा मिळावा, त्यासाठी मी हे ट्राय केलं. नक्की नक्की. फारच छान कन्सेप्ट आहे तुझी. मला अतिशय आवडलं. तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की सांगा. तू अजून कोणते कोणते घरी आईस्क्रीम्स करतेस?
सगळ्यात बेसिक जे आपलं व्हॅनिला असतं ते, नंतर मँगो आईस्क्रीम जे आता सीझनल आहे त्यामुळे मँगो आईस्क्रीम पण बऱ्याचदा करते. आणि एक म्हणजे माझ्या मिस्टरांना पण खूप आवडतं ते स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आहे, ते आईस्क्रीम. आणि माझे जेव्हा भाचे मंडळी घरी येतात तेव्हा त्यांना केक खूप आवडतात, तर तेव्हा केक आणि आईस्क्रीम ते कॉम्बिनेशन सगळ्यांना आवडतं. ओके. सो तुला वेगवेगळे पदार्थ असे करून पाहायला आवडतात. इतकं छान आईस्क्रीम झाल्यानंतर हिच्या बरोबर आपण आणखीन व्हिडिओ आम्हाला नक्की करायला आवडतील तुझ्या बरोबर. आणि हिच्याकडे वेगवेगळे स्किल्स आहेत ते आपण नक्की शिकूया. खुशबू, थँक्यू सो मच. तू माझ्या चॅनलमध्ये सहभागी झालीस आणि इतकं छान आईस्क्रीम दाखवलंस. खरंच खूप शांत वाटलं आईस्क्रीम खाऊन. आता उन्हात एवढं आहे ऊन, तर हे आईस्क्रीम खाऊन मी घरी जाते, मग मला जरा शांत वाटेल. सो तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्कीच सांगा. वेगन आईस्क्रीम नक्की करून पहा आणि काही अडलं तर आम्हाला नक्की विचारा. पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह. तोपर्यंत 3 चीअर्स.